चला आज बनवू नाश्ता. नाश्त्यामध्ये काय तर उपमा. नमस्कार, माझं नाव पूजा आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. सर्वात आधी ऑइल घेऊ, त्यामध्ये 1 वाटी रवा ॲड करू. रव्याला तोपर्यंत फिरवत राहायचं आहे जोपर्यंत त्याला तांबूस कलर येत नाही. बघा, कंटिन्यू फिरवत राहायचं आहे. बरं, आमच्याकडे ह्या रेसिपीला उपमा म्हणतात आणि रवासुद्धा म्हणतात. तुमच्याकडे या रेसिपीला काय म्हणतात कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. मग एका बाजूला आपल्याला पाणीसुद्धा गरम करून घ्यायचं आहे. पाण्याचा उपयोग आपण शेवटी करू. ठीक आहे, इथे बऱ्यापैकी आपला रवा रोस्ट झालेला आहे. कलर थोडा चेंज झालेला आहे, बघू शकता. नंतर एका प्लेटमध्ये आपल्याला रवा काढून ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये आपल्याला ऑइल घ्यायचं आहे आणि शेंगदाणे तळून घ्यायचे आहे. इकडे आपण शेंगदाणे तळत आहोत तर तिकडे आपलं पाणी बॉईल झालेलं आहे. गॅस बंद करून टाका. आणि आता इकडे आपले शेंगदाणेसुद्धा तळून झालेले आहे, तर त्याला एका वाटीमध्ये काढून घ्या. असेच रेड कलर आल्यानंतर आपल्याला शेंगदाणे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला परत ऑइल घेऊन जिरं आणि मोहरी टाकायची आहे. नंतर आपण ॲड करू कढीपत्ता. नंतर बारीक चिरलेली मिरची ॲड करायची आहे. जर तुम्हाला मिरची आवडत नसेल तर तुम्ही त्या जागी लाल तिखटचा पण वापर करू शकता, पण मिरची टाकली तर जास्त चांगलं वाटणार. मिरची पण आपल्याला चांगली फ्राय करून घ्यायची आहे. मिरची कच्ची राहता कामा नये. जेव्हा मिरची चांगली रोस्ट होणार तेव्हा त्याचा स्वाद चांगला येणार. त्यानंतर आपण ॲड करू बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा पण आपल्याला लंबा कापून घ्यायचा आहे, बारीक कांदा कापायचा नाही आहे. बघा, कांदा जोपर्यंत त्याला तांबूस कलर येत नाही तोपर्यंत रोस्ट करायचा आहे. व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही, कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता तुम्ही तुमचे बेसिक मसाले ॲड करा. हळद, धनेपूड, त्यानंतर स्वादनुसार नमक टाका. त्यानंतर त्याला व्यवस्थित फिरवून घ्या. मसाले व्यवस्थित सर्व ठिकाणी व्यवस्थित लागले पाहिजे. बरं, ही रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा, विसरू नका बरं का. त्यानंतर रोस्ट केलेला रवा आणि शेंगदाणे ॲड करा. त्यानंतर सर्व इन्ग्रेडियंटला व्यवस्थित फिरवून घ्या. बरं, कोणी वेट लॉस करत असणार तर हा नाश्ता त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे. तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये हा नाश्ता नक्की ॲड करा. हेल्दी पण आहे आणि स्वादिष्ट पण आहे. त्यानंतर 1 वाटी आपण रवा घेतलेला होता, म्हणून आपण 1 वाटी बॉईल केलेलं पाणी त्यामध्ये ॲड करत आहोत. 1 वाटी रव्याच्या जागी आपल्याला 1.5 वाटी पाणी ॲड करायचं आहे. सध्या 1 वाटी ॲड केलेली आहे आपण. आता आपण अर्धी वाटी ॲड करू. त्यानंतर आपल्याला रव्याला व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण पाणी ॲड करतो ना, तर तेव्हा आपल्याला फास्ट फिरवत राहायचं आहे. जर तुम्ही त्याला फिरवणार नाही तर तो रवा चिपकू शकतो. त्यामुळे तुम्हाला कंटिन्यू हात फिरवत राहायचा आहे. तुमचा हात पण दुखू शकतो बरं का यामध्ये, पण तुम्ही जितकं त्याला फिरवत राहणार तितका तुमचा उपमा मोकळा बनणार. आणि हा मोकळा उपमा एकदा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आवडला तर मला नक्की सांगा. मला तर हा उपमा खूप आवडतो, मला टेस्टी पण वाटतो, कारण की ही रेसिपी माझ्या मम्मीची आहे. मम्मी मला नेहमी, मी स्कूलला जेव्हा जायची तेव्हा माझी मम्मी मला ही रेसिपी बनवून द्यायची आणि मी टिफिनमध्ये पण घेऊन जायची. मला खूप आवडायची, माझ्या फ्रेंड्सला पण खूप आवडायचं.
खूप लोकांना ओला उपमा आवडतो, जो केकसारखा दिसतो, पण मला तर नाही आवडत. मला असा रेसिपी आवडते. बघू शकता आपला रवा मोकळा मोकळा दिसत आहे, तरी पण पूर्णपणे झालेला नाही आहे अजून त्याला फिरवत राहायचं आहे आपल्याला. हा उपमा आपल्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी बनवला जाते. एकदा तुम्ही ह्या पद्धतीने उपमा बनवा. लहान मुलांना पण चांगलं असते खायला द्यायसाठी. फक्त इतकं की त्यामध्ये मिरची कमी टाका. लहान मुलांना लंच बॉक्समध्ये, ब्रेकफास्टमध्ये देऊ शकता. आणि जो कोणी वेट लॉस करत असेल तो पण रोज खाल्लं तरी काही हरकत नाही. बघू शकता इथे आपला उपमा तयार होत आलेला आहे. फक्त इथे आपला हात पेन करू शकतो, कारण की कंटिन्यू आपल्याला रोस्ट करत राहावं लागतं. बघा अशापैकी आपला रवा मोकळ्या पद्धतीचा झालेला आहे. बघू शकता. चला तर वरून आपल्याला कोथिंबीर ॲड करायचं आहे. कोथिंबीर ॲड करून झालेली आहे. बघू शकता रवा किती सुंदर दिसत आहे आणि त्याचा सुगंध पण छान येत आहे. इथे आपला उपमा रेडी झालेला आहे. आता आपण ह्या उपमाला प्लेटमध्ये काढून घेऊ. तर ही रेसिपी उपमा तुम्हाला कशी वाटली आणि तुम्ही कुठल्या राज्यातून हा व्हिडिओ बघत आहात, कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुमचे कमेंट्स माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहात, कारण की तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेशन मिळतं आणि मी अशाच प्रकारच्या रेसिपीज तुमच्यासमोर घेऊन येत राहणार. आपण आता एका प्लेटमध्ये उपमा काढून घेतलेला आहे आणि आता आपण याला टेस्ट करूया. बघा किती छान दिसत आहे उपमा आणि खायला पण तितकाच चांगला आहे बरं का. वरून तुम्ही निंबू टाकू शकता. इथे आपला रेडी आहे उपमा. तुम्हाला टेस्ट करून दाखवते. खूप छान झालेलं.